नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणालाही जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। त्याबरोबरच पूजेचा शुभ मुहूर्त, कोणते मंत्र म्हणावेत, तसेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि पूजेनंतर नैवेद्य दाखवल्यावर पण आपल्याला असा एक मंत्र म्हणायचा आहे की ज्यामुळे आपल्या जीवनातील जे काही रोग, दारिद्र्य, कर्ज, अकाली मृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सगळ्यांचं निवारण होईल। कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं। ज्यांच्या घरी ही कोजागिरीची पूजा केली जाते त्यांच्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही, सर्व गोष्टींची भरभराट होते, त्यांच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो। आणि या रात्री कोजागिरीची पूजा करणे म्हणजे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी ही सुवर्ण संधी आहे। तर ही पूजा योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहूया, पण त्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। शारदीय नवरात्र संपल्यानंतर जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात। तर यावर्षी ही पौर्णिमा बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी आलेली आहे। तर ही पौर्णिमा बुधवारी 16 तारखेला रात्री 8:41 लागणार आहे, ते गुरुवारी 17 तारखेला सायंकाळी 4:56 संपणार आहे। ही पूजा आपल्याला पौर्णिमा काळात करायची असते, त्यामुळे बुधवारी 16 तारखेला रात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे। ह्या पूजेची उत्तर पूजा आणि विसर्जन पण कसे करावे हे पण आपण शेवटी पाहणार आहोत। तर कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीच्या चंद्रप्रकाशात आपण मसाला दूध ठेवतो, ते पितो आणि या दिवशी सर्वजण जागरण करतात, हे सर्वांना माहिती आहे। परंतु या पौर्णिमेला एक पूजा केली जाते जी अत्यंत प्रभावी मानली जाते। तर या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि इंद्र या देवतांची पूजा केली जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो, त्यामुळे या चंद्रापासून जी किरणे येतात ती आरोग्यास अत्यंत लाभदायी मानली जातात। म्हणूनच आपण या दिवशी या रात्री चंद्राची किरणे दुधावरती पाडून ते दूध प्राशन करावं, ते आरोग्यास अत्यंत चांगले असते। पौराणिक कथेनुसार श्री महालक्ष्मी देवींचा समुद्र मंथनातून याच दिवशी जन्म झाला। या पौर्णिमेच्या रात्री श्री महालक्ष्मी पृथ्वी तलावर येऊन को जागर्ती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते आणि जे भक्त जागे आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी वास करते। तसेच या रात्री जागरण करण्याची ही पद्धत आहे। तर रात्री 12 ते पहाटे 3-3:30 पर्यंत जागरण केले जाते। त्यामध्ये देवाचे नामस्मरण, भजन, महालक्ष्मीची सेवा केली जाते। कारण धनप्राप्तीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे। तर आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। अनेक जण विचारतात की ही पूजा बाहेर अंगणात करायची की घरात। तर ही पूजा आपल्याला घरातच मांडायची आहे आणि घरातच करायची आहे आणि ही पूजा आपल्याला बुधवारी 16 तारखेला रात्री 12 ते 12:39 या वेळामध्ये करायची आहे। हवं तर तुम्ही पूजेची तयारी, पूजेची मांडणी रात्री 11 ते 11:30 या दरम्यान करून ठेवू शकता आणि पूजा मात्र आपल्याला रात्री 12 नंतर करायची आहे। तर या ठिकाणी मी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे, त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूला 2 रेषा ओढायच्या आहेत। तसेच खालून वरती आपल्याला 5 नाम ओढायचे आहेत। तर सर्वात आधी आपण पूजेची मांडणी करूया आणि मग पूजा करूया। तर चौरंगावरती मध्यभागी आपल्याला मोठी तांदळाची रास घालायची आहे, त्यावरती आपण कलश स्थापन करणार आहोत आणि त्याच्या समोरच आपल्याला 3 तांदळाच्या छोट्या राशी घालायच्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला तांदळाने एक मोठा असा गोलाकार करून घ्यायचा आहे। ही पूजा करायला एकदम साधी सोपी आहे, जेमतेम अर्धा तास लागेल ह्या पूजेला। तर अशा तांदळाच्या राशी करून घेतल्यावरती सर्वात आधी आपण दिवा स्थापन करणार आहोत। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, तर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। यावेळी तुम्ही दिव्याचा एखादा मंत्र म्हणू शकता। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक पण म्हणू शकता। तर मध्यभागी आपण जी तांदळाची रास केलती त्यावर आपल्याला तो कलश ठेवायचा आहे आणि तो कलश 80% पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे। या ठिकाणी हा कलश आपण इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून स्थापन केलेला आहे।
ह्या कलशामध्ये आपण 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालू शकतो। इथे मी आंब्याची डहाळी घातली आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। या पद्धतीने आपण कलश मांडून घेतला। आता आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक सुपारी घ्यायची आहे। ही सुपारी आपण गणपतीचं प्रतीक म्हणून घेतलेली आहे। मी सुपारी घेतली आहे, तुम्ही गणेश मूर्ती घेतली तरीही चालेल। यावरती स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि यावेळी आपल्याला गणपतीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आणि कलशाच्या उजव्या बाजूला पहिल्या राशीवरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मी दुसरी सुपारी घेतली आहे कुबेराचं प्रतीक म्हणून, ती सुद्धा आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती पण स्वच्छ स्नान घालायचे आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून दुसऱ्या राशीवरती स्थापन करायची। त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून तिसरी सुपारी मी ताम्हणामध्ये घेतली आहे आणि त्यावरती पण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ही सुपारी मी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घेतली आहे। तुम्ही याऐवजी महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरीही चालेल। ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आणि त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून तिसऱ्या राशीवरती स्थापन करायची। आणि पुन्हा एकदा मी चौथी सुपारी घेतली आहे। आपल्याला चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून ही सुपारी घेतली आहे। त्यावरती पण आपल्याला अभिषेक करायचा। ओम श्री सोमाय नमः, ओम श्री सोमाय नमः। त्यानंतर ही सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपण जो तांदळाने गोलाकार जो चंद्र काढलेला आहे त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे। अशा प्रकारे मंत्र साधना करत आपण सर्व देवांना स्नान घातले आहे। आता आपण सर्व देवतांची पूजा करून घेऊया। कोणतीही पूजा करण्याआधी आपण श्री गणेशाची पूजा करतो। आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। पहिल्या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। यानंतर आपण मांडलेल्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे इंद्रदेवाची पूजा करून घ्यायची आहे। कलशावरती हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे। ओम श्री इंद्रदेवताये नमः, ओम श्री इंद्रदेवताये नमः। यानंतर आपण गणपतीच्या शेजारी कुबेराची स्थापना केलेली आहे, त्याची पूजा करून घ्यायची। त्या सुपारीवरती देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा। आणि त्याच्याच बाजूला आपण जी तिसरी सुपारी मांडली आहे ती माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, तर लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं। ओम श्री महालक्ष्मे नमः हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हात जोडून बसायचं, कारण लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री विष्णूंचा मंत्र म्हणणं गरजेचं असतं, त्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही। त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो, त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा नेहमी राहते। त्यामुळे आपल्याला यावेळी विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे, त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल। यानंतर आपण कलशाच्या डाव्या बाजूला चंद्रदेवांची स्थापना केली आहे, त्यांची देखील पूजा करून घ्यायची। हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं। ओम श्री चंद्रदेवताये नमः किंवा ओम श्री सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा। इथे मी तांदळाने गोलाकार चंद्र काढलेला आहे, याऐवजी तुम्ही विड्याच्या किंवा आंब्याच्या पानावरती चंदनाने गोल बनवून पण त्याची देखील पूजा करू शकता। अशी सर्व देवतांची पूजा झाल्यावरती आपल्या डाव्या बाजूला घंटेची स्थापना करून घंटेची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे। शंख असेल तर आपल्या उजव्या बाजूला शंख ठेवून त्याची पण पूजा करायची आहे। अशी सर्व पूजा झाल्यावरती धूप आणि दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी सर्वजण दूध आटवून त्याचा नैवेद्य दाखवतात। काही जण आपल्या टेरेसवरती किंवा गच्चीवरती तिथेच वरती चूल पेटवून तिथेच दूध आटवतात, त्यामुळे काय होतं चंद्राची किरणे दुधामध्ये पडतात आणि ती अमृता समान असतात।
तर सगळ्यांना चूल बनवणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण रात्री 11 11:30 वाजता दूध गॅसवरती आटवायला ठेवायचं आणि रात्री 12 नंतर थोडा वेळ ते आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये नेऊन ठेवायचं आहे। त्यामुळे चंद्राची किरणे दुधामध्ये पडतात, ती अमृता समान असतात, त्यामुळे त्या दुधाचं अमृत होतं असं म्हणतात आणि मग त्याचा नैवेद्य आपल्याला इथे आणून दाखवायचा आहे पूजेमध्ये। तर पूजेसमोर पाण्याने चौकोन करायचा, त्यावरती दुधाचा नैवेद्य ठेवायचा आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही। तुळशीपत्र आपल्याला दुपारीच तोडून ठेवायचं आहे, संध्याकाळी तुळस तोडू नका। आणि तुळशीपत्र ठेवल्यावरती 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणावं आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यावरती आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। या मंत्राचा अर्थ असा की माझ्या जीवनातील जे काही कर्ज, रोग, दारिद्र्य, दुःख, अपमृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सर्व समस्यांचं निवारण होऊ दे, माझ्या जीवनात मला सुख शांती प्राप्त होऊ दे, अशी सर्व देवी देवतांना प्रार्थना करावी। ही पूजा करून झाल्यावरती आपण काही सेवा करू शकतो। श्री महालक्ष्मी सूक्त, विष्णू सहस्त्रनाम किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणावा आणि शेवटी मनोभावे नमस्कार करून लक्ष्मीची कृपा आपल्या व कुटुंबावर नेहमी असावी अशी प्रार्थना करावी। ही पूजा आपण रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेवरती हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत आणि उत्तर पूजा झाल्यावरती कलशातील पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं पाणी झाडाला घालायचं। फुलं पानं विसर्जित करायचे। जे काही आपण तांदूळ मांडलेले आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो। आपण ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्यामधील लक्ष्मी आणि कुबेराची सुपारी आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती पुन्हा आपण दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये वापरू शकतो। बाकी गणपती आणि चंद्रदेवाची सुपारी आपण पाण्यामध्ये विसर्जित करावी आणि पूजेमध्ये जो आपण दुधाचा नैवेद्य ठेवला आहे तो घरातील सर्व व्यक्तींनी घ्यावा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेबद्दल, त्याबरोबरच उत्तर पूजेबद्दल, विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।